नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या मूलद्रव्याचा अणुअंक माहीत असेल, तर तुम्ही त्याचे आवर्त सारणीतील स्थान सांगू शकता का? बघा, मूलद्रव्याचे स्थान म्हणजेच त्याचा आवर्त क्रमांक व गण क्रमांक. मग जर तुम्हाला एखाद्या मूलद्रव्याचा अणुअंक माहीत असेल, तर तुम्ही त्याचा आवर्त क्रमांक व गण क्रमांक शोधू शकता का? आणि याच्या उलट, जर तुम्हाला त्या मूलद्रव्याचे आवर्त सारणीतील स्थान माहीत असेल, म्हणजे त्याचा आवर्त क्रमांक व गण क्रमांक माहीत असेल, तर मग तुम्ही त्याचा अणुअंक शोधू शकता का? तर या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की मूलद्रव्याचे स्थान किंवा त्याचा अणुअंक कसा शोधायचा. मग चला सुरुवात करूया. उदाहरणांच्या स्वरूपात हे समजून घेऊया. बघा, आपल्याला दिले आहे की मूलद्रव्याचा अणुअंक 19 आहे, तर त्याचा आवर्त क्रमांक व गण क्रमांक शोधा. मग तुम्हाला आधुनिक आवर्त सारणीवरून हे आठवत असेल की जेव्हा आपण एका आवर्ताकडून दुसऱ्या आवर्ताकडे जातो तेव्हा पुढील कवचाची भर पडते, म्हणजेच नवीन इलेक्ट्रॉन कवच भरायला सुरुवात होते. मग बघा, सामान्यपणे तुम्ही जर पहिल्या आवर्तातील मूलद्रव्यांकडे पाहिले, ते म्हणजे हायड्रोजन आणि हेलियम, तर तुम्हाला दिसेल की इलेक्ट्रॉन त्याच्या पहिल्या कवचात आढळतात आणि आपण त्याला के कवच असे म्हणतो. जर तुम्ही दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांकडे पाहिले, जसे की लिथियम, बेरिलियम आणि इतर, तर त्यांच्या 2 कवचात इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे के आणि एल कवच. तसेच जर तुम्ही तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्याकडे पाहिले, जसे की सोडियम, मॅग्नेशियम आणि इतर, तर त्यांच्या 3 कवचात इलेक्ट्रॉन असतात, म्हणजेच के, एल आणि एम कवच. मग हे असेच होत राहते. म्हणजेच आपण म्हणू शकतो की प्रत्येक नवीन आवर्तामध्ये इलेक्ट्रॉनच्या नवीन कवचाची भर पडते. मग 5व्या आवर्तामध्ये 5 कवचात इलेक्ट्रॉन असतील. याच पद्धतीने आपल्या उदाहरणात जर आपण शोधले की हे इलेक्ट्रॉन किती कवचात समाविष्ट आहेत, तर मग आपण सांगू शकतो की ते मूलद्रव्य कोणत्या आवर्तात येईल. बरोबर. मग चला हे शोधूया. सर्वप्रथम या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण मांडूया आणि बघू की यामध्ये इलेक्ट्रॉनचे किती कवच आहेत ते. तर बघा, त्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये 19 इलेक्ट्रॉन आहेत. मग कवचांच्या इलेक्ट्रॉन धारकतेनुसार पहिल्या कवचात जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन समाविष्ट होतात. मग यातील पहिले 2 इलेक्ट्रॉन हे के कवचात जातील. आता या एल कवचात जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन समाविष्ट होतात. मग पुढचे 8 इलेक्ट्रॉन हे एल कवचात बसतील. मग आतापर्यंत एकूण किती इलेक्ट्रॉन मांडून झाले, तर 2 + 8 = 10. मग आता उरलेले 9 इलेक्ट्रॉन कुठे जातील? तर बघा, सूत्राप्रमाणे यम या कवचात जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन बसू शकतात. मग उरलेले हे 9 इलेक्ट्रॉन या यम कवचात मांडायचे का? तर नाही. मग असं का? तर आपल्याला माहित आहे की अणूच्या बाह्यतम कक्षेत 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असू शकत नाही. मग जर आपण उरलेले 9 इलेक्ट्रॉन या यम कवचात ठेवले, तर यम हे बाह्यतम कवच होईल, पण त्यामध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन होतील आणि मग आपला अष्टकाचा नियम मोडेल. बरोबर. म्हणून आपल्याला यम कवचात 8 इलेक्ट्रॉन ठेवावे लागतील. त्यानंतर मग शेवटचा इलेक्ट्रॉन हा एन कवचात जाईल. म्हणजे आपल्याला असे दिसते की इथे इलेक्ट्रॉन हे 4 कवचात समाविष्ट आहेत. मग आपण यावरून सांगू शकतो की ते मूलद्रव्य हे 4थ्या आवर्तातील आहे. मग मी ते इथे लिहितो की या मूलद्रव्याचा आवर्त क्रमांक हा 4 आहे. आता बघूया की ते कोणत्या गणात येते. मग पुन्हा आधुनिक आवर्त सारणीच्या व्हिडिओवरून तुम्हाला आठवत असेल की एका गणातील सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. उदाहरणार्थ, जर आपण पहिल्या गणातील मूलद्रव्ये पाहिली, तर त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या ही 1 आहे. आणि जर दुसऱ्या गणातील मूलद्रव्यांकडे पाहिले, तर त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या ही 2 आहे. मग अशाच प्रकारे जर तुम्ही तिसऱ्या गणातील मूलद्रव्यांकडे पाहिले, तर त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या ही 3 इतकी आहे. पण बघा, आपल्याला 3 ते 12 गणातील मूलद्रव्यांबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही, कारण तुमच्या अभ्यासक्रमात आपण फक्त कॅल्शियम पर्यंतच्या मूलद्रव्यांचाच विचार करणार आहोत. त्यापुढील मूलद्रव्यांचा आपण तुमच्या अभ्यासात विचार करत नाही. मग हे पुढचे सर्व खोडून टाकूया, कारण आपण त्यांचा विचारच करणार नाही. मग बघा, आता गण क्रमांक 13 वर जाऊया. जर तुम्ही यातील मूलद्रव्ये पाहिली, जसे की बोरॉन आणि ॲल्युमिनियम, तर या दोघांच्याही संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 3 आहे. म्हणजेच 13व्या गणात 3 संयुजा इलेक्ट्रॉन आहेत. जर तुम्ही गण 14 कडे पाहिले, तर यातील सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 4 आहे. मग अशाच प्रकारे गण 15 मध्ये 5, गण 16 मध्ये 6, गण 17 मध्ये 7 आणि शेवटचा गण 18 मध्ये 8 संयुजा इलेक्ट्रॉन असतात. फक्त इथे हेलियम अपवाद आहे, कारण हेलियममध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन असतात. मग यावरून आपण म्हणू शकतो की जर दिलेल्या मूलद्रव्यामध्ये 1 किंवा 2 संयुजा इलेक्ट्रॉन असतील, तर मग ते अनुक्रमे गण 1 व गण 2 शी संबंधित असेल. जर त्यामध्ये 3 संयुजा इलेक्ट्रॉन असतील, तर मग ते गण 3 शी संबंधित असेल. पण ज्या अर्थी गण 3 ते 12 आपल्या अभ्यासक्रमात नाही, त्यामुळे ते मूलद्रव्य नक्कीच 10 + 3 म्हणजेच गण 13 शी संबंधित असेल. जर दिलेल्या मूलद्रव्यामध्ये 4 संयुजा इलेक्ट्रॉन असतील, तर ते मूलद्रव्य 10 + 4 म्हणजे 14व्या गणामध्ये असेल.
आणि अशाच प्रकारे या पुढील गणांबाबतही तसेच आहे. मग याबाबत एक नियम तयार होतो. तर बघा या नियमात काय दिले आहे. जर संयुजा इलेक्ट्रॉन 2 किंवा 2 पेक्षा कमी असतील तर गण क्रमांक हा त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉन एवढाच असतो. आणि जर संयुजा इलेक्ट्रॉन 2 पेक्षा जास्त असतील तर गण क्रमांक बरोबर 10 अधिक संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या. तर बघा इथे एक खबरदारी घ्या की हे फक्त तुमच्या इयत्तेसाठी योग्य आहे, कारण या ठिकाणी आपण गण 3 ते 12 मधील मूलद्रव्यांबद्दल बोलत नाही. मग जर आपण त्यांच्याबद्दल सुद्धा बोलत असू तर हा नियम पूर्णपणे बरोबर येणार नाही. मग आता आपण आपल्याला दिलेल्या मूलद्रव्याकडे येऊया. या मूलद्रव्यामध्ये एक संयुजा इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे या नियमाप्रमाणे ते पहिल्या गणात येईल. मग आपण इथे लिहिले की गण क्रमांक 1. तर मग आता त्याचे स्थान शोधूया. तो गण 1 मध्ये येतो आणि चौथ्या आवर्तामध्ये येतो. मग हे त्याचे स्थान आहे. मग तुम्ही बघू शकता की या ठिकाणी ते मूलद्रव्य पोटॅशियम आहे, म्हणजे आपण इथे पोटॅशियमच्या अणूबद्दल बोलत आहोत. मग बघा जर आपल्याला एखाद्या मूलद्रव्याचा अणुअंक दिला असेल आणि आपल्याला त्याचे स्थान विचारले असेल तर सर्वप्रथम त्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण लिहून घ्या. मग त्यातील इलेक्ट्रॉन कवचांच्या संख्येवरून आपण त्याचा आवर्त क्रमांक शोधू शकतो. त्यानंतर त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून आपण त्याचा गण क्रमांक शोधू शकतो, बरोबर ना. मग चला यानंतर यासारखे अजून एक उदाहरण सोडवूया. तर यावेळेस आपल्याला मूलद्रव्य दिले आहे की ज्याचा अणुअंक 6 आहे. मग त्याचा आवर्त क्रमांक व गण क्रमांक शोधायचा आहे. मग व्हिडिओ थांबून तुम्ही स्वतःहून हे सोडून बघता का? मग जर तुम्ही आता प्रयत्न केला असेल तर बघा सर्वप्रथम त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहून घेऊया. मग सर्वप्रथम आपण त्यांचे कवच लिहून घेतले के, एल, एम आणि एन. मग बघा के मध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन असतात. तर मग या 6 पैकी 2 इथे लिहिले तर 4 इलेक्ट्रॉन राहिले. मग ते 4 इलेक्ट्रॉन या एल कवचात जातील, कारण त्यामध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन समाविष्ट होऊ शकतात. मग इथे आपण सांगू शकतो की या मूलद्रव्याच्या अणूमध्ये फक्त 2च कवच आहेत की ज्यामध्ये हे सर्व इलेक्ट्रॉन समाविष्ट होत आहेत. मग याचा अर्थ असा होतो की हे मूलद्रव्य आवर्त क्रमांक 2 मध्ये येते. त्यानंतर त्याचा गण क्रमांक काय, तर मग त्यासाठी आपण त्यातील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या पाहतो. मग इथे आपल्याला संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या ही 4 दिसते. त्यामुळे आपल्या नियमानुसार जर संयुजा इलेक्ट्रॉन हे 2 पेक्षा जास्त असतील तर गण क्रमांक बरोबर 10 अधिक संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या, बरोबर. मग 10 अधिक 4 तर तो होईल गण क्रमांक 14. मग आपले हे मूलद्रव्य दुसऱ्या आवर्तात व 14व्या गणात येते. मग ते मूलद्रव्य आहे कार्बन, बरोबर. मग आता आपण याच्या उलट पद्धतीवर सुद्धा उदाहरणे बघूया. मग बघा आपल्याला उदाहरण दिलेले आहे. जर आपल्याला त्या मूलद्रव्याचे स्थान दिले असेल, म्हणजे त्याचा आवर्त क्रमांक व गण क्रमांक दिला असेल, तर मग त्याचा अणुअंक कसा शोधणार? मग आपल्या समोर उदाहरण आहे. बघा अशा प्रकारचे उदाहरण सोडवण्यासाठी जे करण्याची गरज आहे त्यावर आपण आधीच बोललो आहोत. मग तुम्ही स्वतःहून याचे उत्तर शोधता का? बघा तुम्ही हा व्हिडिओ थांबवा आणि हे सोडवून बघा. मग जर तुम्ही हे सोडवलं असेल मग चला आपण आता बघूया. आपल्याला दिले आहे की मूलद्रव्याचा आवर्त क्रमांक 4 आहे व गण क्रमांक 2 आहे. मग आपण बघितले आहे की आवर्त क्रमांक आपल्याला सांगतो की इलेक्ट्रॉन किती कवचामध्ये समाविष्ट आहेत. मग आवर्त चौथे म्हणजे त्यामध्ये इलेक्ट्रॉन हे 4 कवचामध्ये समाविष्ट आहेत. मग आपण ते 4 कवच लिहून घेऊया. कवच के, एल, एम आणि एन. मग बघा सध्या आपल्याला माहित नाही की या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत. जर आपण या प्रत्येक कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत हे शोधू शकलो तर मग त्यांची बेरीज करून आपण एकूण किती इलेक्ट्रॉन आहेत ते शोधू शकतो व त्यावरून आपण त्या मूलद्रव्याचा अणुअंक शोधू शकतो, बरोबर. मग चला शोधूया. आपल्याला माहित आहे की सर्वप्रथम या के कवचात इलेक्ट्रॉन समाविष्ट करावे लागतील आणि या कवचामध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन समाविष्ट होतात. मग इथे आपण 2 लिहिले. त्यानंतर आपण एल कवचामध्ये इलेक्ट्रॉन ठेवायचे. तर मग या कवचामध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन समाविष्ट होतात. मग इथे आपण 8 लिहिले. मग आता आपण यम कवचाकडे जाऊया. आता आपल्याला माहित आहे की यम कवच जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन समाविष्ट करून घेऊ शकतो. पण तुम्हाला माहित आहे का सर्वप्रथम आपण या कवचात 8 इलेक्ट्रॉन ठेवणार आणि पुढील कवचाकडे जाणार, ते कवच म्हणजे एन. मग आपण या कवचाकडे परत येणार. मला नक्कीच वाटते की तुम्हाला हे थोडेसे गोंधळात टाकत असेल, पण तुम्हाला माहित आहे का ही एक इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिण्याची जुनी पद्धत आहे. जेव्हा तुम्ही पुढच्या इयत्तेत जाणार तेव्हा इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिण्याच्या इतर पद्धती तुम्ही शिकाल. पण आत्तासाठी तुमच्या इयत्तेमध्ये आपण फक्त कॅल्शियम पर्यंतच पाहणार आहोत. त्यामुळे यम कवचात फक्त 8 इलेक्ट्रॉन असतील. मग हे तुम्ही लक्षात पण ठेवू शकता. मग आता आपण बघितले की के, एल आणि एम या कवचांमध्ये किती किती इलेक्ट्रॉन समाविष्ट होतील. पण हे बाह्यतम कवच एन म्हणजे संयुजा कवचाबाबत काय? म्हणजे मला म्हणायचं आहे की तेथे किती संयुजा इलेक्ट्रॉन असतील. मग ते किती असतील हे आपल्याला गण क्रमांक सांगेल. तर गण क्रमांक आपल्याला संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या सांगत असतो, बरोबर.
आपण आधीच पाहिले आहे की जर गण क्रमांक 1 किंवा 2 असेल तर त्यामध्ये संयुजा इलेक्ट्रॉन अनुक्रमे 1 व 2 असतात आणि जर गण क्रमांक 13, 14, 15 असे असतील तर त्यामध्ये संयुजा इलेक्ट्रॉन अनुक्रमे 3, 4 व 5 असे असतील। मग इथे गण क्रमांक 2 दिला आहे, याचा अर्थ आपल्याकडे 2 संयुजा इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर। मग आता चला हे एकूण किती इलेक्ट्रॉन होतात ते मोजूया, म्हणजे आपल्याला अणुअंक मिळेल। मग इथे बघा 2 + 8 10, मग 10 + 8 बरोबर 18, त्यानंतर 18 + 2 बरोबर 20, मग त्यामध्ये 20 इलेक्ट्रॉन आहेत। मग आपल्याला माहित आहे की जर एखाद्या उदासीन अणूमध्ये 20 इलेक्ट्रॉन असतात म्हणजेच त्यामध्ये 20 प्रोटॉन सुद्धा असतात आणि 20 प्रोटॉन म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अणुअंक हा 20 असेल। मग आता अशाच प्रकारचं अजून एक उदाहरण बघूया। तर यावेळेस आपल्याला दिले आहे की ते मूलद्रव्य हे 3ऱ्या आवर्तामध्ये येते आणि 14व्या गणात येते। मग पुन्हा व्हिडिओ थांबून या मूलद्रव्याचा अणुअंक तुम्ही स्वतःहून शोधून बघता का? मग जर तुम्ही हा प्रयत्न केला असेल तर चला आपण बघूया। तर मग आवर्त क्रमांक आपल्याला ते इलेक्ट्रॉन किती कवचामध्ये समाविष्ट आहे हे सांगतो, बरोबर। मग आपल्याला ते मूलद्रव्य 3ऱ्या आवर्तामधील आहे असे दिल्याने त्याचे इलेक्ट्रॉन हे 3 कवचामध्ये समाविष्ट असतील। मग ते आपण लिहूया कवच K, L आणि M। मग आता बघूया प्रत्येक कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन समाविष्ट आहेत। तर K हा आतील कवच आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन समाविष्ट होतात म्हणून इथे आपण 2 लिहिले। त्यानंतर पुढील L कवचात जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन समाविष्ट होतात म्हणून आपण 8 लिहिले। त्यानंतर M कवचाकडे बघा, तर बघा हे संयुजा कवच आहे आणि आपल्याला इथे मुख्यतः संयुजा इलेक्ट्रॉन किती ते शोधावे लागेल। मग त्यासाठी आपण गण क्रमांकाचा वापर करणार, बरोबर ना। तर मग आपले मूलद्रव्य हे 14व्या गणातील आहे। मग 14वा गण म्हणजे त्यामध्ये 4 संयुजा इलेक्ट्रॉन असतात। मग इथे आपण लिहिले 4 संयुजा इलेक्ट्रॉन। तर मग हे दिलेल्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण झाले। मग आता एकूण इलेक्ट्रॉन किती ते मोजूया। तर बघा 2 + 8 10, मग 10 + 4 बरोबर 14, तर त्या मूलद्रव्यामध्ये 14 इलेक्ट्रॉन आहेत। म्हणजेच हे मूलद्रव्य उदासीन असल्यामुळे त्याच्या अणूमध्ये 14 प्रोटॉन असतील, त्यामुळे दिलेल्या मूलद्रव्याचा अणुअंक होईल 14। मग आता या व्हिडिओचा सारांश बघूया। या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की एखाद्या मूलद्रव्याचा अणुअंक दिला असेल तर त्याचे आवर्त सारणीतील स्थान कसे शोधायचे आणि त्याच्या उलट जर त्या मूलद्रव्याचे आवर्त सारणीतील स्थान दिले असेल तर त्याचा अणुअंक कसा शोधायचा। मग यासाठी तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे की त्या मूलद्रव्याचा आवर्त क्रमांक हा त्या मूलद्रव्यातील इलेक्ट्रॉन कवचांशी कशा प्रकारे संबंधित असतो। त्याच प्रकारे त्या मूलद्रव्याचा गण क्रमांक कशा प्रकारे संयुजा इलेक्ट्रॉनशी संबंधित असतो। मग मला खात्री आहे की तुम्हाला यांच्यातील संबंध आठवत असेल। जर नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा बघा व ते व्यवस्थित लक्षात ठेवा। तर या व्हिडिओमध्ये इतकेच, धन्यवाद।